we will see the last question, and that is classification of the solutions, aqueous solutions for the following substances having according to their pH into three groups: pH equal to 7, pH more than 7 आणि pH less than 7. आता pH equal to 7 कोणाचं असणार आहे? द सबस्टन्सेस, द सोल्युशन्स विच आर न्यूट्रल सबस्टन्सेसच्या सोल्युशनचा pH किती येणार आहे? 7. मग आता ह्याच्यामध्ये कॉमन सॉल्ट हे जो आहे हा सॉल्ट न्यूट्रल सॉल्ट आहे, म्हणून त्याचा pH काय येणार आहे? 7. त्याच्यानंतर पोटॅशियम ब्रोमाइड हा सॉल्टसुद्धा कोणता आहे? न्यूट्रल सॉल्ट आहे. तो स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेसपासून तयार होतो आणि म्हणून त्याचा pH हा काय आहे? 7. म्हणून pH 7 असलेले कोणते दोन सोल्युशन्स आहेत इथं? कॉपर सल्फेट अँड पोटॅशियम ब्रोमाइड. त्याच्यानंतर सोडियम ॲसिटेट याच्यामध्ये काय असणार आहे? आता ह्याच्यामध्ये सोडियम ॲसिटेट हा जो सॉल्ट आहे हा कोणता असणार आहे? बेसिक सॉल्ट आहे. सोडियम हायड्रॉक्साईड आणि ॲसिटिक ॲसिड स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिडपासून तयार झालेला आहे, म्हणून त्याचा pH हा काय येणार आहे? मोर दॅन 7 असणार आहे, सोडियम ॲसिटेट. त्याच्यानंतर हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲसिड आहे, त्याचा pH लेस दॅन 7. कार्बन डायऑक्साईड इट इज ॲन ऑक्साईड ऑफ मेटल. कार्बन डायऑक्साईड इज ऑक्साईड ऑफ नॉन मेटल ऑक्साईड्स आर ॲसिडिक इन नेचर, म्हणून कार्बन डायऑक्साईडचा pH काय येणार आहे? लेस दॅन 7. त्याच्यानंतर पोटॅशियम ब्रोमाइड हा सॉल्ट स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ॲसिडपासून तयार होतो, म्हणून तो न्यूट्रल आहे, त्याचा pH काय असणार आहे? 7. कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज अ बेस, म्हणून त्याचा pH काय असणार आहे? ग्रेटर दॅन 7, त्याचा pH मोर दॅन 7. त्याच्यानंतर अमोनियम क्लोराईड हे सॉल्ट कुणापासून तयार झालेला आहे? तर वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड आणि स्ट्रॉंग ॲसिड हायड्रोक्लोरिक ॲसिड, म्हणून हा सॉल्ट जो आहे अमोनियम क्लोराईड हा ॲसिडिक सॉल्ट आहे, म्हणून त्याचा pH हा लेस दॅन 7. त्याच्यानंतर विनेगर म्हणजे काय आहे? तर डायल्यूट ॲसिटिक ॲसिडला काय म्हटलं आहे? विनेगर म्हणजे ॲसिड आहे, म्हणून त्याचा pH काय असणार आहे? लेस दॅन 7. त्याच्यानंतर सोडियम कार्बोनेट हा काय आहे? सॉल्ट आहे आणि कसा तयार झालेला आहे तो? स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साईड आणि कार्बोनिक ॲसिडपासून तयार झालेला आहे, म्हणून तो बेसिक सॉल्ट आहे आणि बेसिक सॉल्ट असल्यामुळं त्याचा pH हा काय आहे? मोर दॅन 7. त्याच्यानंतर अमोनिया हा बेसिक आहे नेचरला आणि त्याचा pH हा काय असणार आहे? ग्रेटर दॅन 7. आणि त्याच्यानंतर कोणता आहे? सल्फर डायऑक्साईड हा जो आहे तो ऑक्साईड कशाचा आहे? नॉन मेटलचा आहे आणि नॉन मेटल ऑक्साईड्स आर ॲसिडिक इन नेचर, म्हणून त्याचा pH काय येणार आहे? लेस दॅन 7. आता तुम्हाला या प्रकारे ते लिहिता येतील. pH इक्वल टू 7 कोणते येणार आहेत? कॉमन सॉल्ट आणि पोटॅशियम ब्रोमाइड. त्याच्यानंतर pH मोर दॅन 7 कोणते असणार आहेत? सोडियम ॲसिटेट, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, सोडियम कार्बोनेट आणि अमोनिया. आणि pH लेस दॅन 7 साठी कोणते असणार आहेत? हायड्रोक्लोरिक ॲसिड, कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर अमोनियम क्लोराईड, विनेगर आणि सल्फर डायऑक्साईड हे काय असणार आहेत? ह्या सोल्युशनचे pH लेस दॅन 7 असं क्लासिफिकेशन तुम्हाला तिथं करायचं आहे. आता पोटॅशियम ब्रोमाइड हा कोणता सॉल्ट आहे? न्यूट्रल सॉल्ट आहे, हे लक्षात घ्या. इट इज अ न्यूट्रल सॉल्ट बिकॉज इट इज प्रोड्यूस्ड इन द रिॲक्शन बिटवीन स्ट्रॉंग बेस पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि स्ट्रॉंग ॲसिड हायड्रोब्रोमिक ॲसिड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड यांच्या रिॲक्शनमध्ये तयार होतो आणि तो काय आहे? न्यूट्रल सॉल्ट आहे आणि म्हणून त्याचा pH काय असणार आहे? 7. जसं सोडियम कॉमन सॉल्ट म्हणजे काय आहे? NaCl. कॉमन सॉल्ट NaCl हा काय आहे? न्यूट्रल सॉल्ट आहे. तसाच KBr म्हणजे पोटॅशियम ब्रोमाइड हा सुद्धा काय आहे? न्यूट्रल सॉल्ट आहे आणि या दोघांचा pH काय असणार आहे? 7. तर दिलेला जो काही एक्सरसाइज झाला आहे तो पूर्ण तुमच्या वहीमध्ये लिहा.